आता काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये जे काही ठराव संमत झाले, हे ठराव आपल्याला या ठिकाणी बघायचे. पण पहिल्याच अधिवेशनामध्ये निश्चित करण्यात आलं की काँग्रेसची स्थापना कशासाठी करण्यात आली. काँग्रेसची ध्येय उद्दिष्ट ठरवण्यात आलेली आहेत बघा. या ध्येय उद्दिष्टामध्ये भारतीय लोकांमध्ये जनजागृती करण्याची, भारतीय लोकांच्या समस्या इंग्रजांपर्यंत पोहोचायच्या, त्यानंतर या ठिकाणी प्रशासनातल्या ज्या चुका असतील त्या चुका इंग्रजांना लक्षात आणून द्यायच्या, वेगवेगळ्या प्रांतामधील या ठिकाणी अधिवेशनं घ्यायची, अशा प्रकारची सुरुवातीची ध्येय उद्दिष्ट ठरवण्यात आली होती बघा. आणि मग हे ध्येय उद्दिष्टे कशी बदलत गेली ही काँग्रेसच्या वेगवेगळ्या अधिवेशनातल्या ठरावावरून लक्षात यायला लागते. प्रत्येक अधिवेशनातले जे महत्त्वाचे ठराव आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. पण त्या अगोदर पहिल्या अधिवेशनातले जे काही 8 ठराव संमत झाले, ही 8 ठराव आपल्याला या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचे बघा. कारण या 8 ठरावापैकी बऱ्याच ठरावाबद्दल प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर पहिल्या अधिवेशनात जे काही ठराव संमत झाले 8 ठरावे, यातले पहिले 4 ठराव अतिशय महत्त्वाचे आहेत. बाकीचे 4 ठराव जे आहेत ते आपण दुय्यम म्हणू. अशी थोडीफार विभागणी आपण करू शकतो बघा. पहिला ठराव काय आहे? हिंदुस्थानच्या समस्यांचा विचार करण्यासाठी भारतीय सदस्यांचे समावेश असलेले रॉयल कमिशन नेमावे. पहिली मागणी त्यांनी ही केली होती इंग्रजांकडं की भारतीयांच्या ज्या समस्या आहेत त्या कुठल्या आहेत ह्या समजून घेण्यासाठी एक समिती स्थापन करावी, ज्या समितीमध्ये भारतीय सदस्यही असावेत आणि इंग्रज पार्लमेंटचे सदस्यसुद्धा असावेत. यांच्या मिळून एक कमिटी असावी की जी भारतीय समस्यांचा सारासार विचार करेल, इंग्रज सरकारला रिपोर्ट देईल आणि त्या समस्या सोल्युशन करण्याची जिम्मेदारी मग सरकारची राहील. तर ही पहिली ठरावातली ही मागणी होती बघा. दुसरी मागणी होती की भारत मंत्र्याचे इंडिया काउन्सिल रद्द करावे. ठीक आहे, भारत मंडळ म्हणू आपण त्याला किंवा इंडिया काउन्सिल म्हणतो आपण. बघा 1858ला कंपनीची बरखास्त झाली बघा आणि कंपनीच्या ठिकाणी एक भारत मंडळ स्थापन करण्यात आलं होतं की ज्या भारत मंडळामध्ये कंपनीचे 7 लोक आणि ब्रिटिश पार्लमेंटचे 8 लोक असे 15 जणांची ती बॉडी तयार करण्यात आली, जी भारताबद्दल नियंत्रण ठेवण्याचं काम करणार होती बघा. त्यालाच नाव दिलं भारत मंडळ किंवा इंडिया काउन्सिल आणि याचा प्रमुख बनवलेला भारत मंत्री. तर अशा पद्धतीनं ही जे काही भारत मंडळ किंवा इंडिया काउन्सिल स्थापन केलं होतं, या सगळ्या इंडिया काउन्सिलमधल्या सदस्यांचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जात होता. तर काँग्रेसची दुसरी मागणी ही होती, एकतर यांचा पगार भारतातून देऊ नये, कारण हे इंग्लंडमध्ये आहे आणि इंग्रज लोकांचं आहे, त्यांचा आपला काही संबंध लागत नाही. एकतर आपल्या तिजोरीतून पैसा चालला, एकतर हा पैसा जाणं बंद करा किंवा मग ती इंडिया काउन्सिल तरी रद्द करा, कारण त्यांचा ना आमचा काही संबंध नसताना या ठिकाणी ती कार्यरत आहे. त्यामुळं ही दुसरी मागणी या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं करताना दिसतात बघा. तिसरी प्रमुख मागणी आहे त्यांच्या ठरावातली, केंद्रीय आणि प्रांतीय कायदेमंडळात भारतीय लोकांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व द्यावं. हे बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 1861ला इंडियन या ठिकाणी 3 प्रांतामध्ये विधानसभेची स्थापना करण्यात आली होती बघा. ठीक आहे, तर या विधानसभेमध्ये 7-8 लोक आमदार म्हणून घेतले जायचे अगोदर, नंतर 10-12 झाले, नंतर 20-25 झाले, मग ही वाढत गेलेली संख्या. तर हे जे काय कायदेमंडळ आहेत या कायदेमंडळामध्ये भारतीय सदस्याची संख्या खूपच कमी राहायची, इंग्रजांची संख्या जास्त राहायची. तर भारतीयांना या ठिकाणी जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळावं आणि जास्तीत जास्त अधिकार मिळावेत अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात आली होती बघा. तर हा तिसरा महत्त्वाचा ठराव आहे. चौथा ठराव होता इंडियन सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा इंग्लंडप्रमाणे भारतातही घेण्यात यावी व परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या वयाची अट 23 पर्यंत वाढविण्यात यावी, ही मागणी या ठिकाणी करण्यात आली. हे बघा आपल्याला माहिती आहे की 1853ला जो चार्टर ॲक्ट झाला लॉर्ड डलहौसीच्या कालखंडात, त्यांनीच निर्णय घेतला होता की ICS पदासाठी आतापर्यंत नेमणूक केला जात होती, फक्त इंग्रज व्यक्तींनाच नेमणूक या ठिकाणी नेमणुकीसाठी पात्र मानलं जायचं आणि या ठिकाणी मग फक्त ग्रॅज्युएशनची पूर्वअट या ठिकाणी होती. पण आता ग्रॅज्युएशन झालेल्या बऱ्याच युवक लोक अर्ज करू लागले की ICS पदासाठी आम्हाला या ठिकाणी आमचा विचार व्हावा म्हणून. आता अर्जाची संख्या झाली जास्त आणि पदाची संख्या झाली कमी, म्हणून मग चार्टर ॲक्टनुसार ठरवण्यात आलं की आता यातले हुशार युवकांना निवडावं, म्हणून ICS परीक्षेला सुरुवात झाली, स्पर्धा परीक्षेला सुरुवात झाली बघा. आणि या स्पर्धा परीक्षेतून निवडलेल्या युवकांना मग ICS पदावरती नियुक्ती देण्यात येऊ लागली बघा. पण भारतीयांना बसण्याची परवानगी नव्हती. पुढं 1861ला जो इंडियन काउन्सिल ॲक्ट झाला, या इंडियन काउन्सिल ॲक्टनुसार भारतीयांना बसण्याची परवानगी दिली बघा. पण अटी टाकल्यात. काय? उमेदवाराचं वय 19 पर्यंतच परीक्षा देता येईल. नंबर 2, इंग्रजी मीडियममधूनच परीक्षा देता येईल. नंबर 3, इंग्लंडमध्येच परीक्षा देता येईल. अशा अटीमुळं मग त्या कमी वयातल्या मुलांना इथं इंग्लंडला जाणं लागायचं बघा. म्हणजे आफ्रिका खंडाला वळसा घालून इंग्लंडमध्ये जाईपर्यंत 7-8 महिने लागायचे.
त्याच्यानंतर त्या वातावरणामध्ये ॲडजस्टमेंट करायची, इंग्रजीतून परीक्षा द्यायच्या, पूर्वपरीक्षा राहायची, मुख्य परीक्षा राहायची. त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांचं मग परत आणखीन हॉर्स रायडिंगसारखे शारीरिक चाचणी राहायची, मुलाखत राहायची. अशा प्रकारच्या चाचण्या या ठिकाणी कराव्या लागायच्या बघा. तर त्यामुळे भारतीयांना या ठिकाणी कुठल्या प्रकारची संधी राहायची नाही. म्हणून मग इथं मागणी करण्यात आली की ही परीक्षा इंग्लंडमध्ये आणि भारतामध्ये एकाच वेळेस घ्यावीत, जेणेकरून मग इंग्लंडला जाण्याची गरज पडणार नाही. आणि भारतीयांचे जे वय 19 आहे ते 19 वरून 23पर्यंत वाढवावं, जेणेकरून इंग्रजांना जेवढं वय राहील तेवढंच भारतीयांना असावं. तर अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे बघा. तर हा 4था ठराव या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. 5वा ठराव येतो लष्करी खर्च वाढवू नये. म्हणजे या ठिकाणी लष्करावरती जो काही खर्च होतो त्या लष्कराचा वापर तर आसपासच्या देशामध्ये सुद्धा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी इंग्रज सरकार करते. पगार तर आपल्या तिजोरीतून होतोय आणि म्हणून सांगितलं आता लष्कर वाढवू नये. आणि लष्कर वाढवायचं असेल तर मग आयात निर्यातीवरती जकाती वाढवून तो खर्च भरून काढा, नसतं मग लष्कर वाढवूच नाही. ती एक तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली. पुढची तरतूद होती ब्रह्मदेश खालचा करू नये. कारण ब्राह्मयुद्ध चालू होतं, ब्रह्मदेश खालचं करू नये अशा प्रकारची तरतूद होती. परंतु इंग्रज सरकारनं हा खालचा करून टाकलं आणि ब्रह्मदेश भारताचा एक भाग म्हणून समोर आणलेले आहे. त्यामुळे ह्या तरतुदीला काही अर्थ राहिलेला नव्हता बघा. त्याच्यानंतर वरील ठरावांना राज्यातील काँग्रेस संघटनेची मंजुरी घ्यावी. काँग्रेसच्या अधिवेशनात जेवढे ठराव संमत होतील त्या ठरावांना वेगवेगळ्या प्रांतातल्या जे काही काँग्रेसच्या शाखा आहेत त्यांची मंजुरी पण घेणं गरजेचे आहे, जेणेकरून या सगळ्यांची संमती घेतल्यानंतर ते पुढं पाठवणं सोयीस्कर जाईल. म्हणून स्थानिक पातळीवरच्या काँग्रेस संघटनेची मंजुरी घ्यावी, हा एक ठरावाची तरतूद होती. आणि शेवटची तरतूद होती की पुढील अधिवेशन कधी घ्यायचं त्याच्याबद्दलची समयसीमा निश्चित करण्यात आली होती की 28 डिसेंबर 1886ला पुढील अधिवेशन भरवावं, जेणेकरून या अधिवेशनातून गेलेले प्रतिनिधी डायरेक्ट त्याच तारखेला या ठिकाणी ठरलेल्या वेळी भेटतील. हा त्या पाठीमागचा उद्देश राहायचा बघा. तर अशा पद्धतीनं पहिल्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी काँग्रेसनं जे ठराव संमत केले 8 ठराव संमत केलेले आणि या ठरावामध्ये या ठिकाणी पहिले 4 ठराव अतिशय महत्त्वाचे. जे काही प्रश्न आतापर्यंत आले यामध्ये पहिल्या 4 ठरावावरतीच प्रश्न आलेले आहेत, हेही लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा येतो काँग्रेसचे स्थित्यांतर. इथून पुढं काँग्रेसचे वेगवेगळ्या प्रांतात अधिवेशनं घेणं चालू आहे, त्या प्रांतातल्या समस्यावरती विचार चालू आहे, विचार करून या ठिकाणी ठराव संमत करून इंग्रजांकडे पाठवणं चालू आहे बघा. तर अशा पद्धतीने काँग्रेसचं एक वर्ष मागं चालतं बघा. आणि अशा पद्धतीने काँग्रेस मग 1885 ते 1947चा कालखंड येतो. आणि या सगळ्या कालखंडावरती नजर टाकल्यानंतर लक्षात येत आहे की काँग्रेस 3 टप्प्यातून जाताना दिसते बघा. आता हे 3 टप्पे म्हणजे मवाळमतवादी, जहालमतवादी, गांधीमतवादी असे 3 कालखंड आहे. यामध्ये मावळ विचाराच्या नेत्यांचा पगडा पडलेला कालखंड 1885 ते 1905 आहे. जहालमतवादी विचारांच्या नेत्यांचा पगडा पडलेला कालखंड 1905 ते 1920 आहे. आणि गांधींच्या विचाराचा पगडा पडलेला कालखंड 1920 ते 47 आहे. आता हे विचाराच्या आधारे हे भाग पाडले गेलेले आहेत. पण नुसतं विचारच महत्त्वाचं नाही, तर त्यांच्या त्या कालखंडातल्या मागण्या वेगवेगळ्या होत्या. त्या मागण्या मंजूर करण्यासाठीचे मार्ग वेगळे होते. त्या कालखंडातले नेत्यांचं वेगवेगळा प्रकार मानला होता बघा. एकच नेते प्रत्येक कालखंडात नाही आहे. जसं पहिल्या कालखंडात दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हा वर्ग होता. तर जहालमतवादी कालखंडामध्ये लाल बाल पाल, लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय, तर हा वर्ग होता बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर गांधीमतवादी कालखंडामध्ये महात्मा गांधी, पंडित नेहरू, पंडित मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, C.R. दास, सुभाषचंद्र बोस हा वर्ग होता बघा. ठीक आहे. आणि प्रत्येक कालखंडातल्या मागण्या वेगवेगळ्या होत्या. जसं मवाळमतवादी कालखंडामध्ये आर्थिक आणि प्रशासकीय सुधारणांच्या मागण्या राहायच्या. प्रशासकीय सुधारणांच्या मागण्या आपण बघितलेल्या, जास्तीत जास्त भारतीय लोकांना नोकरात घ्यावं, जास्तीत जास्त भारतीय लोकांना कायदेमंडळात घ्यावं, कायदेमंडळातील भारतीय सदस्यांना जास्तीचे अधिकार द्यावेत, महसूल या ठिकाणी जो प्रचंड झालेला तो कमी करावा, अशा प्रकारच्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्या या मवाळमतवादी कालखंडातल्या नेत्यांनी केल्या, ज्याचा कुठल्याही धर्माशी काही संबंध राहणार नाही, सगळ्या धर्मीयांना त्या कामा येतील, हा त्या पाठीमागचा उद्देश होता बघा. पण या ठिकाणी जहालमतवादी कालखंडात जर बघितलं तर स्वराज्याची मागणी केली. यांचं म्हणणं होतं की लहान लहान मागणी करूनच आपलं ध्येय उद्दिष्ट साध्य होणार नाही, त्यापेक्षा स्वराज्यच आपल्याला द्यावं. मग आता स्वराज्य म्हणजे काय आणि पुढं संपूर्ण स्वराज्याची मागणी, तर संपूर्ण स्वराज्य म्हणजे काय, थोडक्यात काय, कोणत्याही देशाच्या कारभाराचे 2 भाग पाडतात, धोरणाचे 2 भाग पाडतात, अंतर्गत धोरण, बहिर्गत धोरण, किंवा देशांतर्गत कारभार आणि बहिर्गत कारभार. तर या ठिकाणी
देशांतर्गत कारभार म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत भागात राहणाऱ्या लोकांसाठीचा कारभार. मग शिक्षण असू द्या, आरोग्य असू द्या, शेती असू द्या, उद्योग असू द्या, सिंचन असू द्या, वीज असू द्या, पाणी असू द्या, याबाबतचं धोरण ठरवण्याचा अधिकार म्हणजे अंतर्गत धोरण आहे बघा. आणि परराष्ट्र धोरण, संरक्षण, दळणवळण, चलन, वाहतूक याबाबतचं धोरण म्हणजे बहिर्गत धोरण आहे बघा. तर असे कोणत्याही देशाच्या धोरणाचे 2 प्रकार असतात. यामध्ये अंतर्गत कारभार करण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी म्हणजे स्वराज्य, आणि अंतर्गत कारभारही करण्याचा अधिकार द्यावा आणि बहिर्गत कारभारही करण्याचा अधिकार द्यावा म्हणजे संपूर्ण स्वराज्य, थोडक्यात स्वातंत्र्य. दोन्ही धोरणं आपण ठरवत असून स्वातंत्र्य, दोन्ही धोरणापैकी एक धोरण आपण ठरवत असू तर स्वराज्य. तर थोडक्यात स्वराज्य म्हणजे काय, देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत राहणाऱ्या लोकांबाबतचं धोरण ठरवण्याचा अधिकार, पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला असणे म्हणजे स्वराज्य होतं बघा. मग जहाल मतवादी कालखंडामध्ये स्वराज्याची मागणी करण्यात आली होती. त्यापाठी मागचं कारणच हे होतं की इंग्रजांची राजवट ज्या ज्या देशांवरती होती त्यापैकी आयर्लंड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या 3 वसाहतींना त्यांनी स्वराज्य दिलं होतं. मग लालबाल पालची भावना ही पण होती की मग त्यांना मिळत असेल तर आपण सुद्धा एक वसाहतीची इंग्रजांची, मग आपल्याला स्वराज्य काय मिळू शकत नाही, आणि म्हणून यांनी मग स्वराज्याची मागणी करायला सुरुवात केली बघा. म्हणून हा कालखंड स्वराज्याच्या मागणीचा होता. आणि महात्मा गांधीजींनी सांगितलं स्वराज्य किती दिवस मागता, स्वराज्याची आता पुढं जाणं गरजेचं आहे, म्हणून संपूर्ण स्वराज्याची मागणी केली. आणि या संपूर्ण स्वराज्याच्याच मागणीसाठी पुढचे आंदोलन सविनय कायदेभंग असू द्या, भारत छोडो आंदोलन असू द्या, त्यासाठी सुरू झालेली आहे बघा. तर थोडक्यात काय, प्रत्येक कालखंडामध्ये या मागण्या वेगवेगळ्या होत्या आणि या मागण्या मंजूर करण्यासाठीचे मार्गही वेगवेगळे होते बघा. ठीक आहे, मार्ग कुठले कुठले होते आता ते लक्षात घ्या. मावळा मतवादी कालखंडातल्या नेत्यांचं जे काही मार्ग होते, घटनात्मक मार्ग, सनशील मार्ग म्हणतो किंवा अर्ज विनंती म्हणू शकतो तुम्ही. एक विनंती फेटाळली की दुसरी विनंती इंग्रजांकडे करायची बघा. तर जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत विनंती करण्याचा प्रकार आहे. दुसऱ्या याच्यामध्ये चतुसूत्री मार्गाचा अवलंब झाला बघा. स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार हे 4 तत्व, आणि यातले स्वदेशी आणि बहिष्कार हे 2 प्रभावी शस्त्र वापरलेले. यांना माहिती होतं की इंग्रजांचा राजवट म्हणजे या ठिकाणी व्यापाऱ्यांचा देश आहे. ब्रिटिश पार्लिमेंटवर दबाव टाकायचा असेल तर उद्योगपतीवर दबाव टाकणं गरजेचं आहे, आणि उद्योगपतीवर दबाव टाकायचा असेल तर त्यांचा मालावरती बहिष्कार टाकणं गरजेचं आहे. म्हणून विदेशी मालावर बहिष्कार टाकणे, स्वदेशी वस्तूचा वापर करणे, जेणेकरून ब्रिटिश उद्योगपती ओटणीवर येतील, ते पार्लमेंटवरती दबाव टाकतील आणि पार्लमेंट मग आपल्याला या ठिकाणी स्वराज्य देऊ शकतो. आणि म्हणून चतुसूत्री मार्गाचा अवलंब करण्यात आला होता बघा. ठीक आहे. आणि गांधी कालखंडामध्ये सत्याग्रह, सत्याचा आग्रह धरणारा मार्ग, अहिंसात्मक विचाराचा काय म्हणतात समर्थन करणारा मार्ग, यामध्ये हरताळ करणे, त्याच्यानंतर उपोषण, असहकार, सविनय कायदेभंग आणि हिजरत, असे हे वेगवेगळ्या तत्वांना एकत्रित म्हणायचं सत्याग्रह. तर महात्मा गांधीजींचा हा विचाराचा एक मार्ग मानला जातो असतो बघा. तर अशा पद्धतीनं काँग्रेसचे जे काही टप्पे पडतात हे 3 टप्पे पडतात बघा. मावळ मतवादी, नंतर आक्रमक विचाराचा गट, आणि नंतर मग गांधीजींच्या विचाराचा गट येतो बघा. आता एक गट निर्माण का झाले या पाठीमागच्या घटना समजून घ्या. हे बघा, काँग्रेसची स्थापना झाली आणि काँग्रेसच्या स्थापनेनंतर दरवर्षीच्या अधिवेशनं चालू आहे. काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस सुरुवातीला सुशिक्षित वर्ग होता, नोकरदार वर्ग होता, आणि नोकरदार वर्ग असल्यामुळे साहजिकच नोकरदारांना नोकरी सांभाळून कामं करायचे. त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात आक्रमकतेनं जाता येत नव्हतं. ते आखरी विनंती करू शकत होते, विनंती फेटाळली तर पुढच्या वर्षी करू बापा. पण इंग्रजांना या ठिकाणी शिव्याशाप देणं म्हणजे स्वतःच्या नोकरीवरती स्वतःच्या हातानं कोरडा घात घालण्याचा प्रकार होता बघा. म्हणून सुरुवातीच्या टप्प्यातले जी नेते होते हे नेते लोकांनी इंग्रजांसोबत मिळतं जुळतं घेऊनच आपलं कारभार करण्याचं काम केलेलं आहे बघा. मग त्याच मागण्या वारंवार करण्याशिवाय पर्याय नाही, कारण मागचीच मागणी मंजूर नाही झाली, पुढच्या वर्षी परत विनंती करावं लागणार. इंग्रज सरकार पण केराची टोपी दाखवत होती. त्यामुळं काँग्रेसमधला जो नोकरीला नव्हता पण सुशिक्षित वर्ग होता तो वर्ग चवताळला, खवळला. त्यांना वाटत होतं आहे की काँग्रेस फक्त दरवर्षी अधिवेशनं घेण्यापुरतीच राहू लागली, यातून काही मागण्या मंजूरच होत नाही, आपले ठरावला इंग्रज सरकार ते केराची टोपली दाखवू लागले. म्हणून या तरुण वर्गांनी काँग्रेसवरती टीका टिप्पणी करायला सुरुवात केली. या मावळ नेत्यांना या ठिकाणी टीकाचं लक्ष करायला सुरुवात केली बघा. आणि इथपर्यंत मजल गेली या तरुण वर्गाची की काँग्रेस म्हणजे 3 दिवसाचा तमाशा आहे. 3 दिवसाकरता काँग्रेसचे नेते वेगवेगळ्या प्रांतातून एकत्र येतात, चर्चा करतात, लंबी चौडी भाषणं ठोकतात आणि मग ठराव संमत करून या ठिकाणी इंग्रजांकडे पाठवतात. त्याची अंमलबजावणी होते, ते ठराव मंजूर होतोय, इंग्रज त्याचे या ठिकाणी काय करतंय हे कोणीही बघत नाही, परत पुढच्या वर्षी एकत्र येतात. त्यामुळं या ठिकाणी
या लालबाल पालने या तरुण वर्गावरती वर्गावरती या ठिकाणी टीका टिप्पणी करायला सुरुवात केली आणि यांनी सांगितलं की आता काँग्रेस फक्त 3 दिवसाकरता कार्यरत संघटना नसावी, तर वर्षभर कार्यरत संघटना असली पाहिजेत. आणि म्हणून या वर्गाने काय केलं, या ठिकाणी काँग्रेसला आक्रमक स्वरूप देण्याचं काम केलं बघा. पण मावळ्यांनी स्वतःच्या हातातच काँग्रेस ठेवली होती. पण ज्यावेळेस 1905ला बंगालची फाळणी झाली, त्याच वेळेस मावळ्यांच्या लक्षात आलं की अर्ज विनंतीच्या मार्गाने बंगालची फाळणी रद्द होणार नाही. त्यामुळं आता जहालांच्या चतुसूत्रीच्या मार्गाने जाण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून 1905ला काँग्रेसचं जे बनारसला अधिवेशन झालं आहे गोपाळकृष्ण गोखलेंच्या नेतृत्वाखाली, त्याच ठिकाणी चतुसूत्रीचा ठराव संमत केला आणि सांगितलं की इथून पुढे काँग्रेसचं मार्ग हा चतुसूत्री असेल. आणि म्हणून चतुसूत्रीचा मार्ग लालबाल पालचा होता, जहालमतवादी नेत्यांचा होता. तर यांच्या विचाराचा पगडा 1905 नंतर ते 20पर्यंत या कालखंडावर पडताना दिसतो बघा. म्हणून या कालखंडाला मग जहाल म्हणजे आक्रमक विचाराचा वर्ग म्हणून ओळखलं जातं बघा. यांच्या या मार्गानं या ठिकाणी जर बघितलं आपण तर काही कालखंड यश मिळताना दिसतं, जसं वंगभंग चळवळीला यश मिळालं बघा. पण पुढचं हुमरूल चळवळ अपयशी ठरताना दिसते बघा. आणि म्हणून ह्या ज्यावेळेस अपयशी ठरताना दिसते त्याच वेळी नवीन विचार समोर येतोय. आणि हा नवीन विचार म्हणजे महात्मा गांधीजींचा विचार. महात्मा गांधीजींनी जे आंदोलन हातात घेतले ते यशस्वी करून दाखवताना दिसतात बघा. जसं चंपारणे सत्याग्रह, त्या अगोदर दक्षिण आफ्रिकेतला सत्याग्रह, अहमदाबाद गिरणी कामगारांचा संप आहे, नंतर खेडा सत्याग्रह. तर या लहान लहान आंदोलनातून महात्मा गांधींचं मिळणारं यश आणि दुसऱ्या बाजूला मोठमोठे आंदोलन घेऊन सुद्धा काँग्रेसला न मिळणारं यश किंवा मिळणारं अपयश, यातूनच मग सगळ्या भारतीय लोकांचं लक्ष महात्मा गांधींच्या या नवीन मार्गाकडे लागलं. आणि महात्मा गांधीजींनी मग 1920 नंतर असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन असे वेगवेगळे आंदोलन हातात घेतले आणि प्रत्येक आंदोलनात मागच्या आंदोलनाच्या दुप्पट लोक उतरताना दिसलेत बघा. आणि यातूनच मग या ठिकाणी भारतीय लोकांना संघटित करायला सुरुवात केली. त्यांच्या विचाराचा पगडा पडत गेला. त्यांच्या विचारालाच म्हणायचं गांधीवाद. आणि मग गांधींच्या विचारानुसार चालणारा हा वर्ग असल्यामुळं तर गांधी वादी लोक असं म्हटलं जायचं बघा. तर त्या हिशोबानं त्या कालखंडाला नाव पडलं गांधी विचाराचा कालखंड. तर थोडक्यात गांधीवाद म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा कमीत कमी सहभाग, याला म्हणायचं गांधीवाद. तर अशा पद्धतीनं काँग्रेसचे जे काही 47पर्यंत स्थित्यंतर होतं या 3 टप्प्यातून होताना दिसतंय बघा. तर असे 3 टप्पे लक्षात ठेवायचे. या 3 टप्प्यावरती कुठल्या कुठल्या स्वरूपात प्रश्न आलेलेच आहे.